भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील स्नेहा कन्या विद्यालय येथील सहाय्यक शिक्षक सुभाष हरिश्चंद्र कापगते सेवानिवृत्त झाले असून सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्था अध्यक्ष गीता बोरकर, सचिव गिरीपुंजे, प्रभारी मुख्याध्यापक स्नेहल गिरीपुंजे, BRCचे नरेश नवखरे, माजी सरपंच कृष्णा रोकडे, संजय नाकाडे, नरेश परशुरामकर, सरपंच मनोहर बोरकर, उपसरपंच भरत कावडे, मोरेश्वर कावडे यांच्या उपस्थितीत पार पडले। या सत्कार समारंभ सोहळ्याला साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी सत्कार मूर्ती सुभाष कापगते यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। या सत्कार सोहळा प्रसंगी विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी, मित्रमंडळी, संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या। सदर वेळी सुभाष कापगते यांनी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भेट दिले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। तालुका लाखनी, जिल्हा भंडारा ही पूर्वीची वंदना कन्या विद्यालय होती आणि या ठिकाणी मी 1991 पासून कार्यरत होतो आणि माझ्या जीवनाचा आनंदमय सोहळा जो आहे तो आज माझ्या वयोमानानुसार 58व्या वर्षी या ठिकाणी मी सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त निमित्त या ठिकाणी संपूर्ण माझ्या गावातील समाज बांधव, विद्यार्थी आणि माझे आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि मला माझ्या सेवानिवृत्तीच्या भरघोस अशा भरभरून अशा शुभेच्छा दिल्या। त्या सर्वांचं मी फार फार आभारी आहे आणि या लोकमत लाईव्ह न्यूजच्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेरणा पुरस्कार सोहळा जो आहे त्या प्रेरणा पुरस्कार सोहळ्याला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।